फॉर्म मध्ये आम्ही आलोय ओल्ड हायवेला, पण काय सांगता येत नाही गाईस, इकडून जास्त वेळ लागेल असं मला वाटतंय. ही गाडी आता चाललेली आहे 60,000 किलोमीटर. ओ माय गॉड, डेंजर ऍक्सिडेंट झालाय गाईस. सिविक सेन्स तर तो मेल आहे आपल्या इंडियामध्ये. इथून एक तर हायवेला जाऊ शकतो, अदरवाईज खोपोलीमध्ये जाऊ शकतो. इथं हा भारी व्ह्यू आणि समोर मिसिंग लिंक. थोडंच काम बाकी आहे. एवढे स्पीड ब्रेकर बदलापूरलाच पहिल्यांदा चाललोय भावा. फायनली आपल्याला दिसलेली आहे मुंबईची जान, मुंबईची लोकल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम फ्रॉम ग्रँड हायटेन निऑस अगेन. तर मित्रांनो, हैदराबाद नंतर आम्ही आता चाललेलो आहे ट्रिपला. मध्ये आसपास आम्ही खूप फिरत होतो, सातारा वगैरे घरी जात होतो, पण आज आम्ही थोडा वेगळा रूट घेणार आहे, त्यासाठी मी ब्लॉग बनवतोय. तर आज आम्ही चाललेलो आहे बदलापूरला. ते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच कुठे चाललोय आणि कशासाठी चाललोय. सो आज एन्जॉय करा आमची ट्रिप. चलिए शुरू करते हैं. तर CNG भरून आलेलो आहे मी, आणि तुम्ही बघू शकता 2 किलोमीटर चालली आहे ऑलरेडी. आता मध्ये कुठे स्टॉप नाही घ्यायचा, डायरेक्ट आपण लागणार आहे हायवेला. NH4 वी आर कमिंग. आणि आज आम्ही घेणार आहे ओल्ड हायवे. तर मित्रांनो, शार्प 12:30 वाजता आम्ही निघालेलो आहे आणि आता लागलेलो आहे रस्त्याला. बघूया हायवेला जायला किती वेळ लागतो आपल्याला आता. तर मित्रांनो, मुकाई चौकमध्ये खूप सारा ट्रॅफिक दाखवत होतं, तर आम्ही आता चाललेलो एक शॉर्टकट रस्ता आहे. तर जसं मी तुम्हाला बोललो, आज आम्ही ओल्ड हायवे घेणार आहे. तर ओल्ड हायवेला एक तुम्हाला आता रस्ता दाखवतो. जर तुम्ही रावेतमध्ये येत असाल तर के विले माहिती असेल तुम्हाला. के विले फेमस आहे बिल्डर. तर इथून लेफ्ट घ्यायचा असतो. लेफ्ट घेतला की सरळ 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 जायचं. एक छोटा रस्ता आहे हा, आणि तुम्हाला डायरेक्ट हा रस्ता काढेल. आता पुढे गेल्यावर दाखवतो. तर भाई लोक, आम्ही रेल्वे पटरीच्या साईडने चाललोय. आता थोडंच आहे, 2 किलोमीटर असेल फक्त. तर आम्हाला पोहोचायला दाखवत आहे 3:45. ओ माय गॉड, 3 तास दाखवते. 110 किलोमीटर जायचं आम्हाला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलो आहे देव रोडच्या ब्रिज खाली. तर हे आहे आपलं देव रोड, आणि आता मी लागलेलो आहे आता ओल्ड हायवेला. मुंबई पनवेल लोणावळा 123 किलोमीटर. मुंबई सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? ट्रॅफिक लागला की बाय. गाईज, देव रोडच्या सिग्नलला थांबलेलो आहे, आणि आपली गाडी आता चाललेली आहे 60,000 किलोमीटर. किती इयर्स झाले बेब्स? 3. नो ब्रो, 4 इयर्स. आपल्या लग्नाला 3 इयर्स झाले. मला वाटते फेल होणार आहे, कारण तुम्ही बघू शकता ओल्ड हायवेला किती गर्दी आहे. तर फॉर्म मध्ये आम्ही आलोय ओल्ड हायवेला, पण काय सांगता येत नाही गाईस, इकडून जास्त वेळ लागेल असं मला वाटतंय. क्या करे गाइस, सकल बुरा हो तो क्या हुआ, वीडियो मध्ये अच्छा दिखता हूं ना. गणपती बाप्पा मोरया. तर पोचलो आहे आपला पहिला टोल नाका, सोमवाटणे फाट्याचा टोल नाका आहे हा. आणि आता तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे आहे ॲन्युअल पास, सो आपल्याला हा टोल लागणार नाही. जास्त टोल नाही आहे, 47 रुपीजचा समथिंग आहे. बोलो गणपती बाप्पा मोरया. चलिए, कमी आहे ट्रॅफिक, एवढं नाही आहे. निघून जाऊ इथून मला वाटतं 5 मिनिटात. टोल तर 5च मिनिटात क्रॉस केला, पण इथं काहीतरी वेगळीच लाईन चालू आहे. तर मित्रांनो, 1 वाजलेला आहे. अर्धा तास लागला मला तळेगावला पोहोचण्यापर्यंत. तर आता हायवे खाली आहे. आता तर मला नाही वाटत जास्त ट्रॅफिक आहे, बट थोडंफार तर मध्ये तर येईलच. आता दाखवतंय 104 किलोमीटर, आणि पोहोचू आम्ही 3:30 वाजता. 15 मिनिटं कमी झालेली आहेत थोडेफार. देखते हैं गाइस कब तक पोहोचेंगे. गाइस, समोर जे तुम्हाला येलो व्हाईट दिसत असेल बिल्डिंग, ती आहे माझ्या कॉलेजची बिल्डिंग. हाय कर माझ्या कॉलेजला. रत्न इथून डेव्हलप झाला आहे. गाइस, रिअल फन तर हेच करतायत. एक दिन मी पण करेल काय? एक दिन मेरा भी आएगा, अपना टाइम आवेगा. जय श्रीराम. कामशेत क्रॉस करतोय. कामशेत. आज पॅराग्लायडिंग वाले कोण दिसत नाहीयेत का? आहेत? नो यार, बंद झालं काय पॅराग्लायडिंग? मला कमेंट करून सांगा, मला पण कधीतरी एक्सपिरियन्स करायचं आवडेल पॅराग्लायडिंग करायला. नो, शी इज अ डरफोक गाईज, डरफोक. हो वाव, हे बघा ट्रॅक्टरनी पाडलं बघा रस्त्यातच. आता ह्याच्यावर आपटायला नको, पण भाताचं ते काढतात ना ते.
गाईज आरामात चालू थांबला गाईज ट्रॅक्टर थांबला उचलेल ते हा ते पैसे भरून आणला असेल ते या वेट एन्जॉय वॉटर पार्क थीम पार्क मी वॉटर पार्क एक्सपिरियन्स केलं थीम पार्क नाही गेलो इथे तू गेले कधी वेट एन्जॉयला कधीच नाही पण वॉटर पार्क ना मला असं वाटतं की सगळे तिथेच एकाच पाण्यात असतात त्यामुळे मी नाही जात ओके पाण्याची अलर्जी आहे आमच्या बाईकला बाईकच्या गावात रस्ता आत्ताच झालाय तुला फार 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 सगळं उडतंय डांबर माझा व्हाईट कलर खराब होईल सगळा डेंजर आवाज ऐकला असेल तुम्ही जुना हायवे ना चांगला आहे मी काय बोलतो जुना हायवे एकदम मस्त आहे फक्त मध्ये मध्ये कट येतात परत 2 व्हीलर ट्रक जास्त आहेत पण रोड एकदम स्मूथ आहे अजून हायवे एक विराईत डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी आई तुझं देऊला साजतय गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचीन गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान थोडी मी जुन्या हवेची तारीफ केली की असं ट्रॅफिक जाम लागतं आता काय झालंय काय माहित लाल लाल दाखवते मॅप वरती चलो ऑफ रायडिंग चालू आहे माझी ग्रँड आयटेन नियर सोबत बाय बाय गाईज थोडंफार ऑफ रोडिंग करू शकतो काय झालंय गाईज काय झालंय ओ माय गॉड डेंजर ऍक्सिडेंट झालाय गाईज मित्रांनो बोलेरोचा ऍक्सिडेंट झालेला कोणाला काही जास्त लागलं नाही थोडंफार हा एक्स्टर सोबत बोलेरोचा एक्स्टर डायरेक्ट उलटीच फिरली मला वाटतं डेंजर एकदम ऍक्सिडेंट झालेला पण एवढं असं कोणाला लागलेलं दिसत नव्हतं पण आपले लोक यार थोडं पेशन्स नाही यार थोडं ट्रॅफिक लागलंय तर लगेच त्या साईडला गाड्या टाकून बघ सगळे त्या साईडला गाड्या टाकून चालले काय गरज आहे थोड्या जीवाशी खेळताय कोणाच्या तरी उगाच ते बघ हे पेशन्स नावाची गोष्टच नाही आपल्या लोकांमध्ये अजिबात नाही आणि ड्रायव्हिंग सेन्स तर कोणालाच नाही आता मी पण सांगतो मला पण नाही रस्त्यावर चालता रिस्पॉन्सिबल पर्सन सारखं गाडी चालवलं पाहिजे आपल्या लोकांना सिव्हिक सेन्स तर तो मेलेला आहे आपल्या इंडियामध्ये तर लोकांचा 0 पेक्षा मायनस कितीतरी मायनस बाहेरचे लोक शिव्या घालते आपल्याला रस्त्याच्या बाबतीत आपण लई माग आहे ड्रायव्हिंग सेन्स नाही सिव्हिक सेन्स नाही काय बोलते क्या बोलने के लिए कुछ है ही नाही बघा तर मित्रांनो पोहोचलो आम्ही आता मळवलीला आता येतोय आमचा दुसरा टोल होप सो आता पुढे कुठे ट्रॅफिक नाही लागणार लोणावळा खोपोली 20 किलोमीटर खोपोली जाणार आहे आम्ही खालापूर पर्यंत जाणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला कर्जतचा जो राईट टर्न येतो आलेला आपला आजचा दुसरा टोल नाका चलो हमारे पास एनुअल पास है गाइस हट जाओ हमारे रास्ते से जीजेची गाडी जीजेची गाडी दिसली की खुश होते का एकदम जीजे चलो खुल जा सिम लेडीज अँड जेंटलमन वेलकम टू लोणावळा इथून पण आम्ही जाऊ शकतो एक्सप्रेस हायवेला पण वी डोंट वॉन्ट टू गो ऑन एक्सप्रेस हायवे विल कंटिन्यू ऑन ओल्ड हायवे गाइज because we love old highway. My husband loves. हमारा पुराना नाता है ये हाईवे से क्या बोलती मगनलाल नक्की ओरिजिनल कोणती चिक्की मॅप्रो गार्डन जायचं का मॅप्रो गार्डनला बायको नो नॉट इंटरेस्टेड आपल्याला ओरिजिनल मॅप्रो गार्डन आवडतं पाचगणीला जा मजा येईल बघा पाचगणी आणि वाईवाला वाईचं पण मोठं आहे मस्त आहे हा वाईचं मोठं आहे थोडं काहीच लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि लोणावळा कमी गर्दी वाटते यार खाली क्यों रे सॅटर्डे संडे को खाली ऐसा क्यों हो गया रे आणि वेदर पण एकदम असं पाऊस येईल असं जोरात असं वाटतंय ट्रॅफिक नाही बोललं की लगेच ट्रॅफिक लागतं यार क्या करू मैं जुबान केसरी है क्या मेरी मित्रांनो हळूहळू गर्दी वाढते आता लोणावळ्यामध्ये बघा किती सारा ट्रॅफिक जाम आहे हमको जाने दो बेटा नो हमको जाने दो तर मित्रांनो मी माझे शब्द मागे घेतो की लोणावळ्यात ट्रॅफिक नाही येत हे बघू शकता तुम्ही किती लोक येत आहेत कारण आज सॅटर्डे आहे तर मुंबईवरून येणारी पब्लिक खूप जास्त आहे
आणि आज फुल धमाल माहोल बनवतील इकडे हे लोणावळ्यात. आणि उद्या जाताना गर्दी असणार मुंबईला. बाय बाय आयशा विला. तुम्हाला माहित असेल रोल्स रॉयसची स्टोरी तर माझा जुना ब्लॉग बघू शकता. इकडे आमचं जेवण चालू आहे कारण वाजलेत आहेत 1:50 आणि आम्ही आता पोहोचतोय खंडाळ्यामध्ये. वरतून एक्सप्रेस हायवे, खालून ओल्ड हायवे. तर गाईज आम्ही पोहोचलो आहे खंडाळ्याच्या पॉईंटवरती. अजून पण या इथल्या वॉटरफॉलला पाणी आहे थोडंफार. आणि इथे एक गार्डन सुद्धा आहे, गार्डन आणि मंदिर. बघूया इथे थांबता आला तर आपण थांबूया आता. मित्रांनो थांबलेलो आहे आपल्या खंडाळ्याचा फेमस पॉईंट. थोड्याच वेळात तुम्हाला व्ह्यूचं दर्शन होईल. गाडी तिथे पार्क केली आहे. वाव, मिसिंग लिंक भारी आहे. कसलं भारी दिसतं ना मिसिंग. खालून ट्रेन चालली आहे, आपला एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेस हायवे, वरतून ओल्ड हायवे. तिथं अमृतांजन ब्रिज गेलेला आहे. वॉट अ नजारा. मित्रांनो हा भारी व्ह्यू आणि समोर मिसिंग लिंक. थोडंच काम बाकी आहे. मला वाटतं 1 मार्च जे बोलले डेट तोपर्यंत हा चालू होऊन जाईल. आणि दोन्ही टनलचं काम ऑलरेडी झालेलं आहे. मग ही सगळी गर्दी गायब. फक्त लोणावळ्याला लोक इथून जातील आणि बाकी गाईज डायरेक्ट एन्जॉय. डोंगर कट करून 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 डायरेक्ट खालापूर. चलो चलो. तर मित्रांनो आपली बेस्ट समोर उभी केलेली मी इथे लावायला थोडा प्रॉब्लेम आहे गाड्यांचा. सो लांबच लावून तुम्ही पार्क करून येऊ शकता. आणि लालपरी आलेली आहे समोरून. लालपरी निक सहल किती साऱ्या बसत बघा. आणि इथे आपली बेस्ट समोर उभी आहे. कुठून आलेली आहे शाळेचं नाव नाही लिहिलं. तो गाईज टायर्स चेक करूया. टायर्स थोडा इश्यू आहे आपल्या गाड्यांचा. तर टायर लवकरच मला चेंज करावे लागतील. 60,000 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे. आणि सर्व्हिसिंग ड्यू आहे आता. 10,000ला सर्व्हिसिंग करतो मी. तर 600-700 किलोमीटर एक्स्ट्रा चाललेली आहे गाडी. लवकरच मला वाटतं सर्व्हिसिंग करावी लागेल. तर मित्रांनो एक्सप्रेस हायवेवरती कशी गर्दी आहे त्याच्यावर मी डिसाईड करेन की आपण एक्सप्रेस हायवेला जायचं की नाही. तर बघूया पुढे जाऊन. गर्दी दिसली तर ऑब्वियसली मी जाणार नाही. आपण मस्त खोपोली गावातून जाऊ शकतो. पण खोपोली गावात थोडं ट्रॅफिक लागतं. आणि हा जर आपण एक्सप्रेस हायवेने गेलो आणि खोपोली एक्झिट घेतलं की डायरेक्ट आपण खोपोली फाट्यामध्ये उतरू शकतो. सो बाय बाय खंडाळा. आता पुढे थांबत नाही आम्ही, डायरेक्ट जाऊ आता खालापूर. वेदर क्लिअर नाही तर खूप भारी मस्त व्ह्यू दिसतो. सगळं स्मॉग फॉग चालू आहे. पाऊस पण पडत नाही, ऊन पण नीट येत नाही. क्याही करे. काहीच परत ओल्ड हायवेला चाललेलो आहे. आता इथून बघूया पुढे जाऊन पण एक ऑप्शन आहे एक्सप्रेस हायवेला लागायचं. मित्रांनो हा एक ओल्ड हायवे आणि ओल्ड हायवेला समोरून एक रस्ता जातो. हा दस्तुरी गाव करून तिथे जातं आणि तिथून एक मस्त व्ह्यू पॉईंट आहे. आणि रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे. वाकडा तिकडा. तर गाईज आता समोर दाखव. तर आम्ही आता इथून एक तर हायवेला जाऊ शकतो, अदरवाईज खोपोलीमध्ये जाऊ शकतो. तर मला जायचं आहे हायवेला, कारण हायवे आपल्याला डायरेक्ट घेऊन जाईल खोपोली फाट्यामध्ये. आणि हा जो खाली जातोय रस्ता तो जाईल खोपोली गावात गेला की ट्रॅफिक लागणार. तो हा एक तुम्हाला मस्त ऑप्शन आहे. वरतून एवढं गोल फिरून येण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता आणि हायवेला लागू शकता. सो गाईज बघा आता मी लागत आहे एक्सप्रेस हायवेला. समोर दाखव. हॅलो एक्सप्रेस हायवे. आम्ही आलेलो आहे. तर मित्रांनो आमचा 5 मिनिटाचा एक्सप्रेस हायवेचा सफर खतम झालेला आहे. आम्ही घेतो आता एक्झिट खोपोली. बाय बाय मुंबई. वी आर गोईंग बदलापूरला चाललोय आम्ही बदला घ्यायला. हां तुम्हाला जाऊन भेटवतो कोणाशी बदला घेणार आम्ही. मिसिंग लिंक लवकर चालू हो जा. आम्हाला या ट्रॅफिकमधून मुक्त कर. मित्रांनो फायनली आम्ही ओल्ड हायवे सोडलेला आहे. आता लागलेलो आहे कर्जतच्या रोडला. कर्जतवरून पुढे वांगणी बदलापूरला जायचं आहे आम्हाला. सो गाईज आता बघूया कसा रोड आहे हा. सिमेंटचा तर दिसतो आहे. अजून राहिलेला आहे 49 किलोमीटर. जायला लागणार आहे 1.5 तास. खोपोली कर्जत रोड आहे आणि स्वामी समर्थांचा
खूप मोठा मठ आहे इथे, त्यासाठी खूप गर्दी दिसते रोडवरती. आणि हे समोर लेक सुद्धा आहे. लेक आहे, तळ आहे, काय माहित नाही एक्झॅक्टली, बट रोड मस्त आहे. सिमेंटचा रोड केलाय पूर्ण. 2x2 हायवे चालू झालेला आहे. वाव, अब आहे का मजा. पण स्पीड ब्रेकर खूप आहेत या रस्त्यावरती. मित्रांनो, आम्ही लागलेलो आहे मेन रोडवरती. आता लेफ्ट साईड गेलं की परत आपला ओल्ड हायवे लागेल, राईट साईड गेलं की कर्जत, मुरबाड हायवे. तर गाईज आम्हाला मॅप घेऊन चालला आहे. लेफ्ट साईड कल्याण आणि हे आम्ही पोचलो आहे आता कर्जतला. सरळ गेलं की कर्जत स्टेशन वगैरे आहे. गाईज नेरळला पोचलोय आणि मागे गेला आपला माथेरानचा रोड आणि समोर इकडे आहे माथेरानचं डोंगर. माथेरान वेदर क्लिअर असतं ना तर एकदम भारी दिसतं. हे नसेल गेला तर एकदा नक्की विजिट करा. फक्त चालावं लागतं खूप सारं, आणि घोडा घेतला तर काय प्रॉब्लेम नाही, पण चालायचं असेल तर चालू शकतं. चालत सगळे पॉईंट फिरावे लागतात. सो वेलकम टू नेरळ गाईज. तर फायनली आपल्याला दिसलेली आहे मुंबईची जान, मुंबईची लोकल, आमची मुंबई. कर्जत वरून लोक जातात मुंबईला एवढ्या जॉबसाठी. नेरळ आहे हे, नेरळ पासून पण मुंबई खूप लांब आहे आणि हेच रायगडला आणि मुंबईला जोडतं एवढा लांबून रोजचा प्रवास. हॅट्स ऑफ त्या लोकांना जे रोज ट्रॅव्हल करतात याच्यात. शेलू नंतर मस्त रोड चालू झालेला आहे. हा सिमेंटचा रोड आहे दोन्ही साईडला आणि ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलाच आहे शेलू पासून पुढे आल्यावरती. आता आलेला आहे वांगणी. मित्रांनो, फक्त राहिलेले आहेत 9 किलोमीटर आणि जायला लागणार आहेत 25 मिनिटं. रोड एकदम मक्खन जैसा, पण हे सिमेंटचे रोड ना एकदम स्मूथ नसतात यार. अशा वरती घालते तर आता तुम्हाला समजत असेल की नाही मला आयडिया नाही, बट असे अनस्टेबल गाडी. आपल्या डांबरच्या कसे एकदम स्मूथ. आणि स्पीड ब्रेकर बघाल तर एवढे स्पीड ब्रेकर. रेल्वे ट्रॅकच्या बाजूनेच पूर्ण हायवे हा. मी फर्स्ट टाइम इथून ट्रॅव्हल करतोय. पहिले बसनी वगैरे गेलो असेल, बट फर्स्ट टाइम बाय कार चाललेलो आहे इथून. बदलापूरलाच पहिल्यांदा चाललोय भावांनो. बदलापूर पण नाही बघितलं मी कधी एवढ्या वर्षात. तर 12:30ला आम्ही निघालेलो. आता ऑलमोस्ट 3:30 वाजतील, तर 3 तास झालेले आहेत. वरती कुठल्या रोडचं काम चाललं आय डोंट नो, बट मला वाटतं हा पनवेलला जाणारा रस्ता असणार आहे, हायवे. नाईस, लवकरच काम झालं तर भारी होईल, कारण हा थोडा एरिया डिस्कनेक्टेड आहे पनवेल नवी मुंबईपासून. वेलकम टू बदलापूर गाईज. मोठ्या बिल्डिंग चालू झालेल्या आहेत. बदलापूर सिटी. अंबरनाथ वगैरे जाणारा रस्ता गेलेला आहे लेफ्टला आणि हे आहे बदलापूरच्या आतमध्ये आम्ही चाललोय आता. अजून 4.2 किलोमीटर आहे आणि 15 मिनटं 4 किलोमीटरला नक्कीच घूम के जाना पड़ रहा है लग रहा है मेरे को. हाय, गुड मॉर्निंग. बायकोने मस्त झोप काढली आहे. 5-10 मिनिटाची 3:31 झालेले आहेत. 3 तास कंप्लीट आणि आम्ही चाललेलो आहे 107 किलोमीटर. गाईज, वेलकम टू बदलापूर स्टेशन. समोर पण ट्रेन एक्सप्रेस बदलापूर फास्ट. मित्रांनो, गाडी केलेली आहे पार्क बदलापूरमध्ये आणि मी आलेलो आहे बदला घ्यायला जतीन भोई. सो आम्ही आहे आता मेट्रो अंगणमध्ये. तर कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. हॅलो तेजल. हाय. तेव्हा तेजलने आम्हाला काय काय बनवून ठेवलंय. पापलेट, प्रॉन्स. किती वाजले? रस्सा. ओ माय गॉड, आज फुल मजा आहे. आमचे नॉनव्हेजवाल्यांची, व्हेजिटेरियनची नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.